हे सगळं माझ्यामुळे झालंय. एवढा केअरलेस कसा वागू शकतो मी? बॉस, हे सगळं माझ्या चुकीमुळे झालंय. केदार शांत हो. नाही बॉस, शांत कसा हो? अगं, आपल्याला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती त्या खोलीमध्ये होती आणि म्हणूनच तर त्या खोलीला एवढी सिक्युरिटी आहे ना केदार. अरे बॉस, मी शांत हो. अरे तुला कळत का नाहीये, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ही इतकी सेन्सिटिव्ह आहे की ती बाहेर येऊ नये यासाठी कोणीही प्रयत्न करेल. आपल्याला जितकं वाटतंय ना तितकं हे सगळं सोपं नाहीये. तू बस इथे बस, शांत हो. हे बघ केदार, या मिशन मध्ये खूप जास्त रिस्क आहे. कारण हे सगळं करत असताना आपण आपली आयडेंटिटी रिव्हील होऊ देऊ शकत नाही. केदार, ह्या सगळ्यात ना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून पुढे आपल्याला खूप शांतपणे आणि विचार करून पावलं उचलायची आहेत. सॉरी, मी मगाशी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. इट्स ओके, पण बी अलर्ट. आता पुढचा प्लॅन काय आहे? आहे एक प्लॅन. येस बॉस. टेक्नो, केडी सुद्धा आहे आता माझ्यासोबत. मी काय सांगतेय ते व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. आपल्याला JPC मेडिकल फॅक्टरी स्कॅम बद्दलची माहिती हवी, जी माहिती आहे MNNच्या ऑफिसमध्ये एका बंद खोली. ओके, ग्रेट जॉब. आपल्याला तिकडची सिक्युरिटी ब्रेक करायची आहे. पण ते शक्य होईल जर तू आमच्या बरोबर असशील तर. सिक्युरिटी सिस्टीम काय काय? त्या खोलीच्या दरवाजाला सिक्युरिटी अलार्म सेट केलाय, जो बायोमेट्रिक पासकोडनी कनेक्टेड आहे. त्या पासकोड शिवाय किंवा ऑथेंटिकेशन शिवाय कोणी तो दरवाजा उघडायला गेलो तर तो अलार्म वाजतो. या दरवाजाच्या बाहेर त्या दरवाजाला कव्हर करायला एक CCTV कॅमेरा आहे. आतमध्ये काय माहीत नाही, पण आतमध्ये सुद्धा सर्व्हेलन्ससाठी काहीतरी असूच शकतं. हे सगळं टॅकल करून आपल्याला केडीला आतमध्ये पोचवायचंय. बस एवढंच. डोंट वरी बॉस, हे तर मी आरामात करू शकतो. एका मिनिटात सगळं कंट्रोलमध्ये आणू शकतो. फक्त एकच प्रॉब्लेम आहे. काय? हे जर आपल्याला कमी वेळात कंपनी टाईममध्ये करायचं असेल, तेही कोणाच्या नजरेस न येता, तर मला तिकडे MNNच्या ऑफिसमध्ये असावं लागेल, तेही ऑफिसच्या सर्व्हरशी कनेक्टेड. तर मग तुम्हाला हवं ते मी करू शकतो बॉस. ठीक आहे, माझ्याकडे एक प्लॅन आहे. टेक्नो, काय अपडेट? सर, त्या कॉन्फिडेन्शियल रूमचा डोर सिक्युरिटी बेस्ड अलार्मच्या अंडर. ओके. त्यासाठी आपल्याला अलार्म डिसेबल करावा लागेल. कौशिकी मॅडम खरंच खूप हुशार आहेत सर. त्यांनी ना खूप हाय लेवलची सिक्युरिटी वापरली. CCTVचं मी हँडल करतो, पण अलार्मसाठी मला सर्व्हरचा ॲक्सेस लागेल. बॉस, हा पेनड्राईव्ह त्या कम्प्युटर्समध्ये इन्सर्ट करा, मग मला माझं काम सुरू करता येईल. ओके. टेक्नो, येस बॉस. येस बॉस. हे मिशन सक्सेसफुल करणं पूर्णपणे तुझ्या हातात आहे. त्यामुळे अलर्ट राहा. ऑल द बेस्ट. तारिणी, केदार गेला का ग ऑफिसला? हो बाबा. जाताना काही गाठभेट झाली नाही त्याची माझी? हो का? हो, काही काम होतं तुमचं त्याच्याकडे? नाही नाही नाही, काम नाही. आपलं असंच सहजच विचारलं मी. भेट झाली नाही ना म्हणून. अच्छा. बाबा, काल तुम्ही त्या मिस्टर जयराम त्यांना भेटला होतात ना, त्यांचा नंबर मिळू शकतो का हो आपल्याला कुठून? म्हणजे कसा कसा नंबर कसा मिळणार अगं? तो माणूस गेला तो गेलाच, आणि पुन्हा काय त्याची माझी गाठभेट होईल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे त्यांनी तुम्हाला ओळखलं? हा, म्हणजे ओळखलं, पण मला असं सारखं वाटत होतं त्याशी बोलताना की त्याची ना माझ्याशी बोलण्याची इच्छाच नाही आहे. बाबा, मला असं वाटतं की आपण ना त्यांना शोधायला हवं. काय काय त्याने काय होणार आहे? अहो, सत्य बाहेर येईल. अरे सत्य काय होतं असत्य काय मला सगळं चांगलं माहिती आहे ना. काय माहितीये तुम्हाला? तारिणी, प्लीज राग म्हणू नकोस तू, पण मी ना या सगळ्याची आशाच सोडली आता. आणि तूही सोड. खरं सांगतो, मी आता केदारला वेळ द्यायचं ठरवलंय ना, त्यामुळे आता देवाच्या मनात जे काय असेल ना तसं होऊ देत. तसं केदारने ऑफिस जॉईन करायला होकार दिलाय ना, तसं हळूहळू तो माझाही स्वीकार करेल. आणि केदारशी स्पर्धा करायची म्हणून युवराज सुद्धा येईल, हळूहळू मार्गावर येईल. आता एक बाप म्हणून मला आणखी दुसरं काय हवंय मला सांगा. त्यामुळे हे जे काही आणि जसं काही चाललंय ना,
तसं चालू देत. सोड, तूही सोड, या सगळ्या गोष्टी सोडून दे. कसं सांगू मी बाबा तुम्हाला, केदार तुम्हाला स्वीकारेल ह्याबद्दल माझं काही दुमत नाहीच आहे. खरी काळजी तर मला युवराजची वाटते, कारण तो जे काय वागतोय ना ते तुम्हाला नाही माहिती. त्याने तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केलाय, केदारचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. हे सगळं जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल. म्हणून मला तुम्हाला हे सगळं सांगताही येत नाहीये, पण आता मला त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणावंच लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. तू एवढं छान वेलकम करतेस ना, दिवस एकदम मस्त जातो. उद्यापासून मी तुला वेलकम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आणशील माझ्यासाठी? कॉफी. ब्लॅक कॉफी गरम. हा, मी यायच्या आधी इथे टेबलवर असली पाहिजे. केडी, काय स्टेटस आहे? ऑफिसमध्ये पोहोचलोय. पेन ड्राईव्ह कनेक्ट केलाय. रेडी बॉस. टेक्नो काही होत का नाहीये? टेक्नो काय झालंय? काय झालंय? कम्प्युटर चालत नाहीये. ए तुझा चालतोय? माझा पण नाही चालत आहे, सर्व्हर डाऊन आहे वाटतं. हो रे, माझा पण नाही चालत. काय झालंय? मॅडम कम्प्युटर हँग झालाय. सर्व्हर डाऊन झालाय बहुतेक. हॅलो, काय? टेलिकास्टला प्रॉब्लेम आहे? म्हणजे आता प्रोटोकॉलनुसार IT डिपार्टमेंटला कॉल केला जाईल आणि नंतर तो कॉल डायव्हर्ट होऊन टेक्नोच्या सिस्टीमला कनेक्ट होईल. येस बॉस. मॅम IT कंपनीला कॉल करायचा का? हां थांब मी करते. हॅलो, गुड मॉर्निंग. हां गुड मॉर्निंग मॅम. IT सोल्युशन तुमची काय हेल्प करू शकतो? मी MNN न्यूज चॅनलमधून बोलते. सगळ्या कॉम्प्युटरचे सर्व्हर अचानक डाऊन झालेत आणि काहीच कळत नाही काय प्रॉब्लेम आहे. इमर्जन्सी सिच्युएशन आहे. ओ माय गॉड, मला ना कंडिशन खूपच क्रिटिकल दिसते. मी एक काम करतो, आमच्या कंपनीचा बेस्ट टेक्निशियन असाइन करतो. आणि तुम्हाला एक कोइन्सिडन्स माहिती आहे की तो आता तुमच्या ऑफिसच्या जवळच आहे. ओह थँक गॉड. प्लीज लवकरात लवकर करा. हा इश्यू जर सॉल्व्ह नाही झाला तर टेलिकास्टवर परिणाम होईल. येस, तो लगेच येईल आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाकेल. पाठवा ना, पाठवा प्लीज. थँक्यू. IT सोल्युशन मध्ये कॉल केल्याबद्दल थँक्यू मॅम. IT वाले येतील, त्यांना लगेच इमिडिएटली इकडे घेऊन या. ओके ठीक आहे. टेक्नो, मला माहिती आहे तुला आत्ता खूप भीती वाटते, पण घाबरू नकोस. तू हे काम एकदम व्यवस्थित करू शकतोस. आणि हे बघ, आपण स्पेशल क्राईम युनिट आहोत. आपण स्पेशल आहोत म्हणून या टीममध्ये आहोत. बरोबर आहे? येस. डोंट वरी, तुला हे जमणार आहे. ऑल द बेस्ट.